एक GBSचं सस्पेक्ट केस आहे जे ICU मध्ये आता ॲडमिटेड आहे. 11 वर्षाचा एक मुलगा आहे. आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले. GBSसाठी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले. प्लस RH आणि SDH मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते SI मार्फत DHO ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले. हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास 20 व्हेंटिलेटर आणि 4 पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत. आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले, पण आम्ही आमच्या तर्फून पूर्ण जी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल. ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल. नाही, दुपारपर्यंत 2 सस्पेक्ट होते. आता पण जे एक पेशंट ICU मध्ये आहे तो पण GBS सस्पेक्ट आहे. त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो, ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचंय. पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट GBSचा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालंय. आरोग्य यंत्रणेचा पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ॲक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलोबॅक्टर म्हणून पण आढळलं आलंय, तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे. तर रेग्युलर तपासणी, क्लोरिनेशन, कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फैलते. तर पाण्यावर सगळ्यांना माझं आव्हान पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉइल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्श्युअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी पाणी ना बॉईल करून प्यायचं.